नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज एक ना आपण एक इंडिकेटरबद्दल माहिती घेणार आहोत. त्या इंडिकेटरचं नाव आहे सुपर ट्रेंड. पण सुपर ट्रेंड हे जे कॉमन इंडिकेटर आहे ते नाही, त्याच्यामध्ये थोडंसं फरक आहे. थोडंसं वेगळं इंडिकेटर आहे सुपर ट्रेंडचं, वेगळं व्हर्जन. तर याच्यामध्ये काही सेटिंग्स आहेत आणि ही आपल्याला लाँग टर्म किंवा स्विंग ट्रेड किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये स्काल्पिंग 3 प्रकारचे ह्याच्यामध्ये ट्रेड तुम्ही करू शकताय. आणि करू शकताय म्हणजे काय, हे मी व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतो आहे. बरेच जण काय म्हणतात, तर इंडिकेटर काय असतं, रिपेंट असतं. ओके, जर इंडिकेटर रिपेंट असेल ना, तर ते आपल्याला कधी समजेल, ज्या वेळेस तुम्ही बॅक टेस्ट केल्यावर तर समजणार नाही आहे. रिपेंट म्हणजे काय, मागचं मार्केट झाल्यावर त्यानंतरनं मार्केटमध्ये दाखवणं, कॉल साईडला बाय सिग्नल किंवा सेल साईडला सेल सिग्नल असं दाखवतं, ते त्याला रिपेंट म्हणतात. पण तुम्हाला हे रिपेंट आहे का ॲक्च्युअलमध्ये काम करतं हे इंडिकेटर, ते तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, बॅक टेस्टिंग सोबत तुम्हाला बॅक टेस्टिंग हे मार्केट बंद असताना होतं आहे. पण तुम्हाला रिपेंट आहे का हे ओळखण्यासाठी, हे समजण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये पेपर ट्रेड करावं लागेल. पेपर ट्रेड म्हणजे चालू मार्केटमध्ये त्या इंडिकेटरचं तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. आणि त्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला समजेल की हा इंडिकेटर काम करतो आहे की नाही. डायरेक्टली तुम्हाला ट्रेड घ्यायचं नाही आहे, कारण की मुळात हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूनेच बनवतो. त्यामध्ये जर तुम्हाला ॲक्युरसी वाटलं, रिझल्ट आले ओके, तरच तुम्हाला ट्रेडिंगमध्ये तुमच्या स्वतःच्या जबाबदारीनेच ह्या गोष्टी सगळे वापरायच्या आहेत. कारण की कुठल्याही प्रकारचा आम्ही तुम्हाला फोर्स करणार नाही आहे की हे तुम्ही करायला पाहिजे म्हणून. ओके, तर बॅक टेस्टिंग पेपर ट्रेड नक्कीच करा. तर चला मग आता, ज्यांना पेपर ट्रेडमध्ये जर सक्सेस वाटत नाही तर सोडून द्यायचं. काय तितकं हे नाही की असं करायलाच पाहिजे म्हणून कुठल्याही प्रकारचं फोर्स नाही आहे. जर रिझल्ट आला तर ओके, नाही तर सोडून द्यायचं. मग तेवढं विचार करण्याची काही गरज नाही आहे. तर चला मग तुम्हाला बॅक टेस्टिंग दाखवतो आहे. सर्वात आधी तुम्हाला काय दाखवतो, इथं तुम्हाला एक हे दाखवतो, म्हणजे लाँग टर्म जे म्हणलं तुम्हाला. लाँग टर्ममध्ये कसं आहे, तुम्ही ह्या गोष्टी जर एक्सपायरी दिवशी वापरला, आता बघा इथं बाय साईडचं सिग्नल आणि कधी याच्यामध्ये फेलियर पण येतात, एल पण हिट होतात. त्यासाठीच तुम्हाला पेपर ट्रेड करणं तितकंच गरजेचं आहे. आता बघा ह्या कॅन्डलवरती तुम्हाला बाय सिग्नल मिळालं. इथं बाय सिग्नल इथून जर तुम्ही ट्रेड घेतला तर आता तुम्हाला एल वगैरे प्रॉपर सांगणार नाही आहे, फक्त तुम्हाला मोठे ट्रेड सांगणार आहे की लाँग टर्ममध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये कसं चांगलं ट्रेड घेऊ शकता. असं म्हणजे जास्तीत जास्त वेट करून, त्यामध्ये तुम्ही जर मोठ्या ट्रेड दिसून पण तुम्हाला मोठे टार्गेट दिसून पण तुम्ही जर छोटे स्कॅल्पिंग केलं तरी एकदम चांगली गोष्ट आहे. तर इथं बघा, इथून बायचं सिग्नल मिळालं आहे. इथं याच्या खाली स्विंग वगैरे काय असेल ते असेल, तिथून तुम्ही तुमच्या हिशोबानं तुम्ही जर एल लावलं तर एल वगैरे कसं लावायचं ह्या प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकताय. तर इथून ट्रेड घेतलं, बघू शकता अप साईडला इथपर्यंत गेलेलं आहे. इथं बाय साईडचं सिग्नल, इथं बायचं सिग्नल मिळालं आहे. या बाय नंतरनं मार्केट इथपर्यंत झालं, पुन्हा इथपर्यंत गेलेलं आहे. इथं जर आपला एल लावलं तर आपला एल हिट होणार नाही आहे, कारण या कॅन्डलच्या खाली थोडंसं बफर करून एल लावण्याची ही एक पद्धत असते. लास्ट स्विंग जे असतं, तर तिथं एल लावण्याची पद्धत. बरेच जण आता कमेंट करू नका की एल किती सांगितलेलं नाही आहे, की टार्गेट किती सांगितलेलं नाही आहे. मी याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो आहे की तुम्हाला कॉल साईड आणि पुट साईडचं ट्रेड कसं काय याच्यामध्ये फोकस करायचं आहे, कसं तुम्हाला ह्याच्यात ओळखू शकताय म्हणून. ओके, आता हे झालं सिम्पल. इथं कॉल शेडचं सांगितलं. आता इथं बघा, आता हे तर मार्केट आता इथं 29 तारीख इथं आहे. तर हे मार्केट इथं चालू झालं आहे, इथं सुरू झालेलं आहे. तर इथं सुरू झाल्यानंतर सेल साईड एक दिवस अगोदरच तुम्हाला सेल साईड प्रोव्हाइड केलेलं आहे या इंडिकेटरनं. तर ते जर कंटिन्यू पॅटर्न आला आता बघा इथं कसं आहे, 2 प्रकार तुम्ही ओळखू शकता. एक तर सपोर्ट रेजिस्टन्स जर तुम्हाला माहिती असेल तर ते पण तुम्हाला काम करू शकतं आहे. पाठीमागचा रेजिस्टन्स या लेवलला एक आहे आणि त्याच्या खाली म्हणजे या लेवलला एक रेजिस्टन्स आहे. मार्केटनं काय केलं, इथं ओपनिंग दिलं आहे आपल्याला, इथं ओपनिंग दिलं आहे आणि याच लेवलवरनं इथं खाली येऊन काय केलं आहे, पुन्हा आउटसाईडला मोमेंट, म्हणजे इथं जे एल्स असतात अवेलेबल, जे स्टॉप लॉस असतात, ते एल हंट करण्यासाठी इथून इथपर्यंत गेलेलं आहे. नीट बघितलं तुम्ही, इथं पाठीमागचा प्रिव्हियस डेचा एल असणार. मग इथून मार्केट जर ओपन झालं, थोडंसं खाली येऊन काय केलं, इथपर्यंत आलं आणि या लोकांचे एल हिट करून टाकलं आहे. ओके, इथपर्यंत येऊन एल हिट केला आणि एक प्रकारचं इथं रेजिस्टन्स पण आहे. या रेजिस्टन्सला फेस करून मार्केट काय केलं, इथून डाऊन ट्रेंडला मोमेंट दिला आणि खूप मोठा मोमेंट दिलेला आहे या ठिकाणी एकाच कॅन्डलमध्ये. तर आपल्याला हे फक्त 5 मिनटाचं कॅन्डल आणि टाईम फ्रेम 5 मिनटाचं वापरायचं आहे. मी बँक निफ्टीचं चार्ट वापरतो आहे. तुम्ही निफ्टीमध्ये पण याला ट्राय नक्कीच करा. बघा दोन्हीकडे रिझल्ट कुठल्यामध्ये चांगलं वाटतं ते तुम्ही ह्याच्यामध्ये
पेपर ट्रेड करू शकताय। तर इथं बघू शकता तुम्ही पाठीमागचं जे एक रेजिस्टन्सला फेस केलं आणि तिथून मार्केट डाऊन साईडला गेलेलं आहे। तर इथं कसं आहे, आदल्या दिवशीच तुम्हाला प्रोव्हाइड झालं सिग्नल इथं की बाय साईड म्हणून। आता तुम्हाला सांगतो हे कधी कधी फेल का बरं होतात, तर इथं बघू शकता तुम्ही इथं बाय साईडचं सिग्नल मिळालं आहे। मग इथून काय करणार, बरेच जण कॉल, मग कॉल बाय करण्याच्या अगोदर पाठीमागचं एखादा रेजिस्टन्स आहे का ते पण नक्की बघा। मी बऱ्याच काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जिथून पण तुम्हाला कुठल्याही प्रकारचे स्ट्रॅटेजीज किंवा इंडिकेटर्स जे वापरताय तुम्ही, त्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला कॉल साईडचं सिग्नल मिळत असेल तुमच्या इंडिकेटरच्या माध्यमातून किंवा स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून, जर कॉल साईड म्हणजे आपण वर जाणारा मार्केटमध्ये आपण बाय करतोय, पण त्याच्या अगोदर इथं कुठं रेजिस्टन्स आहे का बघा। नाहीतर काय होतं, आपलं थोडक्यातच कॉल देतं, थोडंसं टार्गेट देतं आणि तिथून रेजिस्टन्सला फेस करून मार्केट पुन्हा डाऊन साईडला जाऊ शकतं। मग बरेच जण म्हणतात इंडिकेटर फेल झाला आहे, पण कसं आहे त्याच्या अगोदर तुम्ही काही रूल्स अँड रेग्युलेशन्स बघितलेले नाहीत। जसं की रेजिस्टन्स बघायचं, समोर इथं चार्टवरती दिसतं, इथं काय सायकोलॉजिकल नंबर्स असतात, तर स्ट्राईक प्राईज असतात, त्या लेवलवरती पण बाईंग झालेलं असतं, म्हणजे ऑलरेडी बीड लावलेलं असतं, तर ते पण तुम्हाला नक्कीच चेक करायचं आहे। जर तुम्हाला डाऊन साईडला ट्रेड घ्यायचं आहे तर खाली कुठं एखादं सपोर्ट आहे का बघा। नाहीतर इथं डाऊन साईडला ट्रेड घेतलं, खाली आलं, इथं सपोर्टला एक सपोर्टला इथं आपलं हे केलं, इथं सस्टेन करून इथून जर अपसाईडला गेलं तर तरी पण आपला एस एल उडू शकतो आहे। म्हणून तुम्ही काय करा, प्रयत्न करा, आता इथं बायचं सिग्नल मिळालं ना, बायचं सिग्नल तुम्हाला कधी एंट्री करायचं आहे, आता पाठीमागचं आपण काय केलं, कन्सिडर केलं एक रेजिस्टन्स आहे म्हणून वेट करा, बायचं सिग्नल मिळालं, हे परफेक्ट सिग्नल आहे का, याच्यासोबत तुम्ही बघू शकता, व्हॅल्यूम पण बघू शकता, एकतर पहिला कन्फर्मेशन किंवा हे जे पण कुठलं स्ट्राईक प्राईज आहे त्या स्ट्राईक प्राईजवरती जाऊन तुम्ही ऑप्शन चेन बघू शकताय, ओ वाय डाटा बघू शकता, चेंज इन ओ वायचा डाटा बघू शकताय, हे दुसरा कन्फर्मेशन। आणि तिसरं काय, इथं रेजिस्टन्स आहे ना, रेजिस्टन्सला ब्रेक करून वरती जाऊ दे, एखादं रिटेस्ट घेऊन जाऊ दे वरच्या साईडला, मग तुम्ही घेऊ शकताय, मग हे बाय साईडचं सिग्नल जे आहे ते व्यवस्थितपणे काम करू शकताय। असं नाही की बाय साईड दिलं म्हणून तुम्हाला सिग्नल म्हणजे टार्गेट मिळणारच किंवा सेल साईड दिलं म्हणून तुम्हाला टार्गेट मिळणारच, असं प्रकार करू नका। ओके, तर आता इथं बघा सेलचं सिग्नल मिळालं आहे। आता इथं काय झालं, 28 तारखेला मार्केट इथून काय केलं, पूर्ण साईडवेज जाऊन गेलं आहे। त्यानंतर इथं सेलचं सिग्नल मिळालं आहे, किती वाजता मिळालं, जवळपास 11च्या दरम्यान आपल्याला सेलचं सिग्नल मिळालं आहे। मग आपण ह्या कॅन्डलवरती नाही तर नाही आता इथं अजून एक बघायची गोष्ट काय आहे, या ठिकाणी बघू शकता, इथं प्रॉपर पूर्ण साईडवेज गेलेलं आहे मार्केट, बघितलं, आणि हे वरून इथं साईडवेज गेलेलं आहे। तर हे साईडवेज झोनच्या खाली आपण जर झोन बॉक्स केला, असं अशा प्रकारे एक रेक्टँगल जर बॉक्स केलं, तर सीधा दाखवायचं काय तुम्हाला, प्रॅक्टिकली दाखवतोय या लेवलवरती इथून बघू शकता, या लेवलवरती मी काय केलं, सीधा एवढं लेवल पूर्ण रेंज बॉक्स ड्रॉ केला। आता इथं काय समजणे, बॉक्स ड्रॉइंग म्हणजे हे एक प्रकारचं दररोज बॉक्स ट्रेडिंग म्हणून आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओ आहे तर तेवढं डिटेलमध्ये सांगण्यापेक्षा थोडक्यात सांगतोय, अशा प्रकारचं रेंज आपण बॉक्स जर केलं, त्या रेंजला जर आपण मार्केट खालच्या साईडला ब्रेक केलं तर तिथं आपण व्यवस्थितपणे ट्रेड मिळू शकतो पुट साईडला, आणि वरती ब्रेक केलं तर आपण कॉल साईडला ट्रेड। आता बरेच जण इथं फोकस करतील की इथं वरच्या साईडला ब्रेक केलं तर, पण ब्रेक केल्यानंतर ना आपल्याला अजून पण काही गोष्टी बघायच्या आहेत। वरती इथं कुठं सायकोलॉजिकल नंबर किंवा स्ट्राईक प्राईज, आता इथं बघा 46-800चं स्ट्राईक प्राईज आहे, मार्केट त्यालाच आणि एक सलामी देऊन तिथून मार्केट पुन्हा खाली गेला, कारण की हे एक सायकोलॉजिकल नंबर तर नाही आहे, पण इथे एक स्ट्राईक प्राईज जे आहे तिचं बाईंग ऑलरेडी म्हणजे बीड लावलेलं असू शकतंय, मग त्या लेवलवरनं मार्केट खाली पण पडू शकतंय। म्हणून त्याचा विचार करायचा, स्ट्राईक प्राईजच्या वरती जर जात असेल तर त्यावेळेस आपल्याला एंट्री करणं एकदम योग्य असेल। ओके, तर इथं व्यवस्थितपणे किंवा तुम्ही याच्यामध्ये व्हॅल्यूम पण बघू शकता, मार्केट वरती आलं, खाली गेलं, रिटेस्ट गेला, रिटेस्ट घेऊन त्याच्यानंतर ना वरच्या साईडला गेलेलंच नाही आहे। जर तसं असेल, रिटेस्ट घेऊन जर वरच्या साईडला जात असेल तर आपण कॉल साईडला ट्रेड नक्कीच इथं बनवलेलं असतं। तर इथं सेल साईड काय झालं, इथं या बॉक्सला ब्रेक करून, या पूर्ण अख्ख्या रेंजला ब्रेक करून मार्केट खाली इथं क्लोज दिलेलं आहे। क्लोज दिल्याबरोबर बरेच जण म्हणतील रिटेस्ट केल्यानंतरच, जर म्हणलं मी रिटेस्ट करून जर खाली जात असेल किंवा वरती जात असेल तर आपल्याला एंट्री करायचं आहे, पण कसं आहे, एक वेळेस काय होतं, असं मोठं कॅन्डल बनतं, खूप मोठं कॅन्डल बनल्यानंतर ना एक पुल बॅक येण्याची गरज आहे। पुल बॅक म्हणजे काय, याच्यानंतरचं कॅन्डल जर थोडंसं इथं वरती आलं आणि त्याच्यानंतरनं जर याच कॅन्डलचं लो ब्रेक करत असेल तर आपण इथं एंट्री बनवू शकतो। एस एल इथंच लावायचं आहे, असं नाही की एस एल इथपर्यंत लावायचं म्हणून, हे प्रॉपर एस एल लावण्याचं पद्धत आहे। जर छोटंसं खाली आलं आणि एक रिटेस्ट घेऊन जर जात असेल तर इथं एंट्री आणि इथं एस एल राहणार। आता एक असं कॅन्डल मोठा आहे, कॅन्डल मोठा असल्यामुळं आपण काय करायचं, एक पुल बॅकचं वेट करायचं, आणि या लेवलवरनं जर ब्रेक करून खाली जात असेल तर इथं आपलं पुट्समध्ये ट्रेड बनवायचं आणि इथं एस एल लावू शकताय आपण। ओके, कारण की हे पुल बॅक घेतलेलं आहे, कारण की इथं मोठा कॅन्डल आहे, आपल्याला एवढं असेल परवडणार नाही। तर ट्रेड बघू शकता, खाली इथपर्यंत गेलेलं आहे व्यवस्थितपणे। तर हे एकेदा वेळेस काम कावर करताय, सेलचं सिग्नल मिळालं, काम कावर केलं, कारण की या पूर्ण अख्ख्या रेंज बॉक्सला आहे ना ब्रेक करून खाली गेला, मग इथं ट्रेड तर नक्की बनणारच बनणार। ओके,
तर याच्यामध्ये पण इथं पण बायचं सिग्नल मिळालं आहे तुम्हाला. तर इथं बघू शकता, इथं वरती बॉक्सच्या वरती क्लोजिंग कुठलंच कॅन्डल दिलेलं नाही आहे, फक्त विग आलेत. विग आल्यावर आपल्याला कन्फर्मेशन तितकं समजून घ्यायचंच नाही आहे. ओके, अपेक्षा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल. ओके, याच्यामध्ये कुठलीही गोष्ट तुम्ही जर वापरताय त्याच्यामध्ये तुम्ही बाय साईड जर ट्रेड घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच 4 गोष्टी बघावं. ते आता जर समजा कॉल साईडचं तुम्हाला ट्रेड बनवायचं आहे तर त्या साईडचा तुम्हाला काय करायचं आहे, व्हॅल्यूम चेक करायचं आहे कॉल घेताना, की त्या स्ट्राईक प्राईजवरती व्हॅल्यूम काय आहे आणि त्या स्ट्राईक प्राईजवरती चेंज इन ओवाय डाटा काय म्हणते तुम्हाला ते बघायचं आहे, किंवा एखादं सायकोलॉजिकल नंबर बघायचं आहे, किंवा एखादं पाठीमागचं रेजिस्टन्स बघायचं आहे. रेजिस्टन्स, व्हॅल्यूम आणि स्ट्राईक प्राईज आणि इथं सायकोलॉजिकल नंबर, अशा 4 गोष्टी तुम्हाला बघायचं. हे तुम्ही नोट करून घ्या, असं नाही की तुम्हाला डोक्यात राहणार, म्हणून लिहून घ्या. आणि खालच्या साईडला तुम्ही जर पुटमध्ये ट्रेड घेत असेल तर एखादं सपोर्ट बघा अगोदर, पाठीमागचा कुठं सपोर्ट आहे का. ओके, सपोर्ट झोन त्यानंतर बघायचं आहे आपल्याला, त्यासोबतच व्हॅल्यूम. ओके, हे झालं दुसरी गोष्ट. आणि तिसरं म्हणजे काय, एखादं स्ट्राईक प्राईज किंवा एखादं सायकोलॉजिकल नंबर. या 4 गोष्टी जर तुम्ही बघितल्यात आणि प्रॉपर तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्यात तर तुम्ही ट्रेडमध्ये एकदम इझिली तुम्ही पैसा बनवू शकताय. ओके, तर आता इथं बघा, इतकं मोठं रॅली तुम्हाला जसं म्हणलं लॉंग टर्म किंवा स्विंग ट्रेड, तर इथं सेल साईडचं सिग्नल प्रोव्हाइड मिळालं आहे. डायरेक्टली इथं 2 दिवसापर्यंत चाललेलं आहे मार्केट. इथं बघू शकता 23 तारखेपासून इथं मध्ये 26 तारीख का बरं आलं आहे, तर इथं 24 आणि 25 हे जे मध्ये होते, इथं सॅटर्डे संडे होतं, त्यामुळे 2 दिवसाची इथं सुट्टी असणार आहे. तर इथं डायरेक्ट बघितलं हे 1 दिवस आणि इकडे 1 दिवस 27 तारखेपर्यंत कंटिन्यू मार्केट जवळपास इथं खालीच पडलेलं आहे. ओके, तर खालीच पडलेलं आहे, त्यामुळे इतकं मोठं पण रॅली तुम्हाला स्विंग ट्रेड किंवा लाँग टर्म जसं म्हणलं मी. आणि याच्यामध्ये तुम्ही जर इथं सेलचं सिग्नल मिळालं तुम्हाला, तुम्ही याच्यामध्ये छोटे मोठे पण ट्रेड घेऊ शकता, स्कॅल्पिंग पण करू शकता तुमच्या मर्जीनं. इथं बायचं सिग्नल मिळालं आहे या कॅन्डलवरती. जर इथं तुम्ही एंट्री जरी बनवलं, त्यानंतर एक रिटेस्ट जरी घ्यायला आलं, ओके, इथं एस एल कुठं राहणार, प्रॉपर एस एलचं हे सांगतो तुम्हाला. तर आता बघा, इथं हे बायचं सिग्नल या कॅन्डलवरती मिळालेलं आहे. ओके, या कॅन्डलवरती मिळालेलं आहे. तर इथं कसं मार्केट खाली येऊन कुठला येणार, तर हे खालचे जे स्विंग आहेत, हे एक म्हणा हे एक म्हणा, तर हे एक प्रॉपर सपोर्टचं काम करणार. मार्केट काय करणार आहे, सपोर्ट लेवलपर्यंत येणार. जरी फिरला तर आपल्याला वेट करायचं आहे, खाली येऊन रिटेस्ट घेऊन ज्यावेळेस जाईल तर या लेवलच्या वरती आपल्याला कॉलचं ट्रेड घ्यायचं आहे. काही नियम आहेत, काही सिस्टम आहे, त्या सिस्टमनुसार तुम्ही जर काम केलं तर तरच तुम्हाला याच्यामध्ये रिझल्ट बघता येईल ट्रेडिंगमध्ये. ओके, असं नाही की बरेच जण काय करतात, बायचं सिग्नल मिळालं लगेच एंट्री करतात, असं की प्रॉपर 100% इंडिकेटर काम केल्यासारखं. त्यामुळे पेपर ट्रेड करणं, बॅक टेस्टिंग करणं हे नक्कीच गरजेचं आहे. अभ्यास मात्र नक्कीच करा. या लेवलच्या जर वरती गेलं, एखादं रिटेस्ट तर घ्यायला येणारच, मग त्यानंतर वरती गेल्यावर या लेवलच्या वरती इथं घ्या. भले तुम्हाला इतकं थोडंच टार्गेट मिळू द्या, अशी अपेक्षा कधीच करू नका की तुम्हाला इतकं मोठं रॅली हे पूर्ण खायचं होतं, असं कधी हे करू नका. मोठ्या लॅलेजमध्ये लॉस करून घेऊ नका. इथून तुम्हाला हे जर हॅमर कॅन्डल बनलं, जर तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्नची माहिती असेल तर इथं बघू शकता एखादं हॅमर बनवलं, हॅमर नंतरनं तुम्हाला एक मस्तमध्ये ट्रेड त्या ठिकाणी दिलेलं आहे. कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये हॅमर कॅन्डल, त्यानंतरनं त्या कॅन्डलचं हाय ब्रेक व्हॅल्यूम वगैरे चेक करायचं आहे. आणि त्यानंतर बघू शकता इतकं मोठं राईड तुम्हाला मिळू शकतं. किंवा प्रॉपर तुम्ही जर रिटेस्ट नंतरनं इथं खाली आलं, रिटेस्ट घेऊन अपसाईडला गेलं, इथून जरी तुम्ही ट्रेड बनवलं इथपर्यंत ते नक्की ट्रेड मिळणारच मिळणार. अपेक्षा करतो ह्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. तर समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर केलेलं नसेल तर. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच. तर आपण याचं पटकन सेटिंग बघून घेऊया आपल्याला इंडिकेटरचं. तर इथं काय करायचं, तुम्हाला इंडिकेटर सेक्शनमध्ये जायचं आहे. इंडिकेटर सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे सुपर ट्रेंड. पण सुपर ट्रेंड कॉमन नाही, इथं 2 सुपर ट्रेंड तुम्हाला दिसतील. तर हे सुपर ट्रेंड घ्यायचं आहे तुम्हाला. हे वरचं जे सुपर ट्रेंड दिसतं तर हे घ्यायचं नाही आहे, ते सॉफ्ट आहे. ते नॉर्मल सुपर ट्रेंड हे खालचं जे दिलं आहे तुम्हाला, ओके, ते खाली जे नाव लिहिलेलं आहे पुढं, तर ते तुम्हाला काय करायचं, सुपर ट्रेंड घ्यायचं आहे. मी ऑलरेडी घेतलेलं आहे इथं. तर याच्या सेटिंग बघूया आपण. सेटिंगमध्ये जायचं आहे तुम्हाला. तर सेटिंगमध्ये गेल्यानंतर सर्वात आधी आपण बघूया इनपुटमध्ये. इनपुटमध्ये इथं ATR पिरियड जे आहे ते 20 आणि खाली क्लोज ठेवायचं आहे. आणि इथं 4 आणि इथं जर तुम्हाला स्कॅल्पिंग करायचं असेल तर तुम्ही 3 ठेवू शकताय. ओके, तर एवढं सेटिंग आहे या इनपुटमध्ये. तर आपल्याला आता काय करायचं आहे, स्टाईलमध्ये जायचं आहे. ओके, इनपुटची सेटिंग झाली आहे. तर स्टाईलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी, तर इथं अप ट्रेंड बघू शकता, हे चालू ठेवायचं हिरवं आणि हे बायचं सिग्नल हिरवं ठेवायचं आहे. आणि खाली डाऊन ट्रेंड हे लाल ठेवायचं आहे चालू. ओके, हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा. हे जे दिलेलं आहे अप ट्रेंड बिगिन्स,
ओके, तर ह्याला बंद करून घ्यायचं आहे आणि खाली डाऊन ट्रेंड बिगिन्स ह्याला पण तुम्हाला बंद करून घ्यायचं आहे. हे सेलचं चालू ठेवायचं आहे. जसं वरती बाय चालू ठेवलं आहे तसं सेल चालू ठेवायचं आहे. आणि त्याच्याच खाली जर बघितलं आपण सेलच्या खाली बघा, व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित बघा, काही चुका करू नका. सेलच्या खाली हे तुम्हाला बंद ठेवायचं आहे. हे अप ट्रेंड हायलायटर जे आहे, तर या अप ट्रेंड हायलायटरला बंद करायचं आहे, त्याच्यावरचं देखील बंद करायचं आहे. आणि इथं बघू शकताय डाऊन ट्रेंड हायलायटर, ह्याला पण बंद करून घ्यायचं आहे तुम्हाला. तर हे झालं सेटिंग एवढंच स्टाईलमधलं. तर हे पूर्ण टोटल सेटिंग झालं. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.